बाकीच्या गावातले लोक पेटवा आणावं लागते त्याच्या सत्तेने त्याच्या विश्वास पाहिजे ना त्याचं नामचिंतन. आपण त्याच्या ऋणातून उतरा होण्यासाठी काय करू शकतो? फक्त त्याचं नामचिंतन करू शकतो. आपल्याकडे त्याला देण्यासाठी आपल्या जवळचं काहीही नाही. मग ते कधी घेतलं पाहिजे नामचिंतन? आता लगेच. उद्याचा काय भरोसा आहे? तुझा ना भरोसा ना माझा भरोसा, जग हे कोणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे रे धनाच्या तो लालसा, जग हे कोणाचे सांग भल्या कधी मला त्याची गोडी लागली, ओढ लागली. मी त्याच्या जवळ जात असताना त्याची प्राप्ती मला झाली. संसारावर माझं प्रेम कमी झालं, माझी संसाराची तहान भागली. त्यामुळे निश्चिंत झालो आणि निश्चिंत झाल्यामुळे सुखाची विश्रांती घेत आहे अभंगाचं दुसरं चरण. Thank you.
माझी संसाराची तृष्णा थांबली, कारण मी तृष्णा थांबल्यामुळे निश्चिंत झालो आणि आता सुखाने विश्रांती घेत आहे, विसावा घेत आहे. त्याचबरोबर आता काय वाटतंय तुम्हाला कौतुक वाटे झाली या व्याचा, जे आयुष्य वेचलं ना त्याचं मला कौतुक वाटतंय. आता कौतुक का? माझं आयुष्य भगवंताच्या चरणी लागलं ना, भगवंत प्राप्तीसाठी माझं आयुष्य खर्च केलं, परमार्थासाठी खर्च केलं. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जो परमार्थ केला तसा आपल्याला जमणार नाही, पण काहीतरी त्याच्या पायाची एखादी रीती आपल्या विचारात घुसली तर आपलं आयुष्य सार्थकी लागू शकतं ना, लागू शकतं. तसा परमार्थ करायचा आहे. काय परमार्थ करायचा आहे तुम्हाला? परमार्थ कसा करा? चला झालं का? झालं का? ओके. आपल्याला परमार्थ करायचा आहे. कसा करायचा आहे? कसला परमार्थ? देवाला कसला आवडतो? तुम्हाला सगळ्यालाच पंढरपूरला जाता येत नाही, येतं का? नाही जाता येत ना? नाही म्हणा. तुम्हाला सगळ्यालाच पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही, सगळ्यालाच रुक्मिणीचं दर्शन घेता येत नाही ना? नाही. म्हणून देवाने अजून सोपा परमार्थ केला तुमच्यासाठी. उगाच नको काम धंदे सोडून बोंबलं तिकडे यायला, पैसे वाया जायला नकोत लोकांचं, म्हणून सोपा केला. काय केला? प्रत्येकाच्या घरात एक पांडुरंग दिला आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक रुक्मिणी दिली. त्या प्रत्येकाच्या घरातला पांडुरंग म्हणजे त्या घरातला बाप, आणि प्रत्येकाच्या घरातली रुक्मिणी म्हणजे त्या घरातली आई. ह्या दोघांची सेवा करा, बास मी तुम्हाला प्रसन्न झालो. हाच परमार्थ आहे. ह्याच्यापेक्षा काय वेगळा परमार्थ आहे? पंढरपूरला जाऊन तुम्ही काय देऊ लावणार आहे मला माहिती ना, काय करणार आहे? इथली पाप जर पंढरपूरला जाऊन धुतली जात असेल तुमची, तर पंढरपूर राहणार मधल्या लोकांची किती व्हाय पाहिजे? तर व्हाय पाहिजे ती अजिबात. तुम्ही जिथं आहात तिथं नीटनीटकी आपली काम करा. पुढचंच लगेच गाव लय ओळखले होय. तिथल्या तिथं आई वडिलांची सेवा का करा? का करा? ही तुम्हाला इमारत दिसते. कशाची इमारत? ही ग्रामपंचायतीची इमारत सगळ्याला दिसते, तिकडच्या माय मावल्यांना दिसते, तिकडच्या कोपऱ्यातल्या बांधवांना दिसते. ही इमारत दिसते का तुम्हाला? हो तरी म्हणा. हा दिसते म्हणा की दिसते. ही इमारत सगळ्यांना तुम्हाला दिसते, पण त्याचा पाया कुणाकुणाला दिसतो त्याने हात वर करा. इमारत दिसते पण पाया दिसतोय का? पाया दिसतच नाही. कुणाला दिसत आणि कुठल्याच इमारतीचा दिसत नाही. तसं ही इमारत आहे. ही इमारत आहे कशी असेल तशी ही इमारत उभी करण्यासाठी खाली पायामध्ये आपल्या आई वडिलांनी गाडून घेतलंय, तेव्हा ही इमारत उभी आहे. ते कुणाला दिसत पण नाही, त्यांचं कष्ट ते कुणाला आयुष्यभर सांगत नाहीत मुलांना आम्ही तुमच्यासाठी हे केलंय. पण त्यांच्या एवढं निस्वार्थी प्रेम, आपल्यासाठी निस्वार्थी कष्ट करणारं पात्र जगाच्या पाठीवरती कुठलंच नाही, कुठलंच. आपला बाप आहे ना, बाप आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी येडापिसा झाला, येडापिसा झाला. त्याला काहीच सुचत नव्हतं का मी कष्ट केलं तर माझी मुलं चांगलं राहणार आहेत, चांगलं खाणार आहेत, चांगलं वागणार आहेत. तो
तू कधी स्वतःसाठी एकही क्षण आनंदाचा घालवणार नाही का? फक्त आपल्यासाठी, फक्त आपल्यासाठी. लक्षात असू द्या, ज्या घरातनं बाप निघून गेला ना त्याला विचारा, बाप नसल्यावर काय दुःख असतं त्याला विचारा तुम्ही. बाप घरात नसल्यावर किती मोठा आघात असतो, ती पुकळीत सहजासहजी भरून निघत नाही. पण लक्षात असू द्या, दुर्दैव असं आहे, अख्ख्या कुटुंबाची काळजी बाप करत असतो, अख्ख्या कुटुंबाची काळजी बाप करत असतो. पण त्या बापाची काळजी करणार घरात एकच पात्र आहे, ते म्हणजे त्या घरातली मुलगी. मुलीशिवाय बापावर निश्चिम प्रेम कुणीच करत नाही. लक्षात असू द्या, मुलं करतात प्रेम, पण ते स्वतःच्या संसारामध्ये रमून जातात, रमून जातात. ते स्वार्थी प्रेम असतं. पण मुलगी तिकडं जरी असली ना, सासरी, सासरी इकडून आईचा फोन जाऊ द्या, आईचा फोन जाऊ द्या, फोन उचलल्या उचलल्या म्हणणार मम्मी पप्पा कसे आहेत. पहिला फोन एक प्रश्न विचारणार, मम्मी पप्पा कसे आहेत. इतकं बापावरती प्रेम असतं, इतकं. लक्षात असू द्या. एक मैत झाली, मैत. मुलीचं मुलाचं प्रेम सांगतो बापाला. मैत झाली, मैत. मैत माणूस मेला काही इडीत काय लोक, मैत झाली, मैत. मैत झाल्यावर, मैत झाल्यावर तुमच्याकडे माणूस कसा नेते, मैत कसं नेते. अहो मैत नेत्यात म्हणजे असं खांद्यावर नेते ती, का ट्रॅक्टरने ओढून टाकते ती, का कुत्र्या पुढे टाक, काहीतरी असेल ना खांद्यावर. असं सांगा ना मग. आता फक्त संपायची आली तरी बोला ना गडी मारल्यावर खांद्यावर नेते, बरोबर आहे. म्हणजे आमचं तुमचं सारखंच आहे. मला वाटलं वेगळं काय असेल, पण एक सारखंच आहे. खांदा कोण देत बोला राव. आता मी भाऊकी आणि का भाऊकीच, पाहुणे बी तसलं काय नाही, भाऊकीच. भाऊकी तेवढ्यासाठीच असती. नीट तू पाहिला हेत ना, नीट भाऊकी खांदा देती. ती पुढे असते त्याला काय म्हणतात तुमच्याकडं, सुतुंडी, 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 बरोबर आहे ना. सुतुंडी ती कोण धरत, पोरगा धरतो. आका बोलायला लागल्या घडी, पोरगा धरतो. पोरगा काय धरतो बरं, तो वारस आहे काय, वाट म्हणजे इकडून तुमची नीटनीटकी वाट आहे, तिथनं जावा पोरगा वाट जावतो शेवटी, बरोबर आहे. तो वंशाचा, तो त्या घराचा वारस आहे म्हणून पोरगा धरतो. पोरगी घराची वंशाचा देवा नाही, ती वारस नाही म्हणून पोरगा वारसदार आहे. अशी एक मैत झाली. प्रेत यात्रा सगळ्या रस्त्याने चालली, त्या रस्त्याने. आणि ती प्रेत यात्रा असल्या चौकात आली, चौकात. आणि ती प्रेत यात्रा एका सावकाराने अडवली रस्त्यात. म्हणजे कुणाचे प्रेत लहान ठेवायचं खाली ठेवा म्हणजे, तो म्हणला खाली ठेवा आधी. बावकी तर घराबाटली म्हणली ह्याने काय उद्योग वाढवलाय, खाली ही खाली ठेवलं. बावकी तर काय उद्योग वाढवला काय ना आम्हाला काय माहित नाही, खाली ठेवली. म्हणजे ही जी मेल आहे ना, ही मेल आहे ना, त्याच्याकडे माझं 20 लाख रुपये मेल आहे त्याच्याकडे. ती म्हणली आता का पावकी म्हणजे आमचा काही संबंध नाही, आम्हाला बरंच चुकलं होतं खांद्याला, निघूनच गेले हे आलेली सगळी, सगळी कोणी राहिलं नाही. आता जबाबदारी कोणाची या, सुतुंड्या, 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 सुतुंड्या. काय नाव पण काढलेलं, आमच्या तर शिकाया म्हणतात, तुमच्याकडे सुतुंड्या. त्यांनी त्याला विचारलं तुझं कसं काय, सुतुंड्या म्हटलं दिल्यात कोणाला त्याला. मग तेव्हा तू रातभर हे तैस घाला, मी घरी निघून चाललो. सुतुंड्या पण घरी निघून गेला, ती एकटंच पडलं तिथं. ऐका, पण ही बातमी अर्ध्या तासांनी मुलीला घरी कळली. माझ्या वडिलांची अंत्ययात्रा रस्त्यात कुठल्या तरी सावकाराने अडवली. मुलगी घरनं आली, तिथं चौकात, चौकात आली. त्या सावकाराच्या पायावर डोकं ठेवलं, अंगावर सगळं डाग काढलं, सावकाराच्या हातात ठेवलं. सांगितलं दादा माझ्या सासरची लोक चांगली, माझ्या सासरची परिस्थिती सुद्धा चांगली, मी सासरी जाईन, सगळं पैसे घेऊन येईल, तुमचा 1 रुपया ना रुपया देऊन टाकीन, फक्त आता माझ्या पप्पांच्या अग्नी संस्कार होत्या, त्यांची अंत्ययात्रा तुम्ही अडवू नका. मुलीने सांगितलं. तेव्हा सावकार काय म्हटला माहिती का, अरे बाळा, ए बाळा, अरे तुझ्या वडिलांच्याकडे माझं 20 लाख रुपये नाही, तर तुझ्या वडिलांनीच माझ्याकडे 20 लाख रुपये ठेवाय दिलं, म्हणजे माझ्या वंशाचा कोण खरा वारसदार आहे ना त्याला द्या म्हणून.
हे कळलं ना त्याला, सुतून त्याला कळलं ना, इसला कैद आलं ना परत. ती कुणाचं प्रेम आहे, कुणाचं प्रेम आहे? मुलीचं प्रेम आहे का नाही? मुलीचं प्रेम आहे. हे तर तुम्हाला मुली 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 सगळ्याला मुली अभिमानाने महाराज सांगतात, 3 आहेत 3. भाग्यवान आहे, भाग्यवान आहे तुम्ही. ऐका, कुठल्या कुठल्या टोपीवाल्या माणसाला विचारा, म्हाताऱ्या माणसाला विचारा, म्हाताऱ्या नवीन थोडी मस्तीत आहे ती, त्यांना नका विचारू, पण त्यांना पण विचारा, कोणाला पण विचारा. तुम्हाला तुमची ताई जास्त आवडती का मुलगा जास्त आवडतो? कुणाला सांगा, मनातली मनात सांगा. चला, आता ही म्हातारी माणसं काय सांगणार नाही, ठिकाण म्हणत त्याच्याच घरात खायचे पोराच्या, पोऱ्यासाठी कुठं उठे वाढवता, मरून द्या तिकडे महाराजायला आग लावून, त्यापेक्षा आपलं बाप म्हणणारे. एकदा माझी ताई येऊन मला भेटून गेली ना, बस मरायला मोकळा झालो. फक्त माझी ताई मला पाहिजे. आणि ह्यातल्या कुठल्या महिलेला विचारा, कुठल्या ताईला विचारा, तुम्हाला तुमची मम्मी जास्त आवडते का पप्पा जास्त आवडतात? कुणाला विचारा, प्रत्येक माय मावडी सांगणार आहे, माझी मम्मी मला आवडती, पण मम्मीपेक्षा माझे पप्पा मला काकण भरकावायला, पण पप्पा जास्त आवडत. बरोबर आहे का? बरोबर आहे का? फसूच शकत नाही, ध्यानात असू द्या. ही प्रेम आहे, ही प्रेम आहे. जागी भाग्यवान आहात ज्याला बाप जिवंत आहे ना, भाग्यवान आहात त्याला आत्ता मिठी मारून घ्या, आत्ता मिठी मारून घ्या. ज्याची आई जिवंत आहे ना, भाग्यवान आहात तिच्या मांडीवरती आत्ता डोकं ठेवून झोपा. आत्ता बास, तुम्ही परमार्थ जिंकला, अख्खा परमार्थ जिंकला. कारण त्या बापाने आपल्यासाठी लय हालापेष्टा सण केल्यात, लय आयुष्यभर तो नशिबाशी झटला, आयुष्यभर तो नशिबाशी झटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. नागराच्या संग ढेकळ उचलीत राहिला, नागराच्या संग ढेकळ उचलीत राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला, तयाचा पान भरुटी संसार पेलविला, संसार पेलविला. उन्हावर पावसात कधी नाही थकला, उन्हावर पावसात कधी नाही थकला, अवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला, अवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. काया शरीरात काम जिरवीत राहिला, काया शरीरात काम जिरवीत राहिला, नेहमी पोटावरी ते हात फिरवीत राहिला, फाटल्याऱ्या चपलीला राहिली सुतळी
त्यांच्या चेहऱ्यावरती हसू ठेवा, लक्षात असू द्या. जिवंतपणे जो त्यांच्या चेहऱ्यावरती हसू ठेवल ना, तीर्थयात्रेला जायची गरज नाही. देव तुम्हाला भेटा येणार. देव ह्याच्यापेक्षा पुण्यवान कुणी नाही, लक्षात असू द्या. लक्षात असू द्या, जो आई वडिलांच्या चेहऱ्यावरती जिवंतपणे दुःख दिल ना, तो देव आहे. लक्षात असू द्या, तो डोळे झाकून बसलेला नाही. तुम्ही जसं तुमच्या आई वडिलांना वागवचाल ना, तशीच येणारी पिढी तुमची मुलं तुम्हाला वागवणार आहेत. एक वडील ये चरिती ता नाम धर्म ठेविती, येण त्याची अनुष्ठिती सामान्य सकळ. सगळ्या सुनांना सांगतो, सगळ्या सुनांना तुम्ही आई ना आई फक्त 25 वर्ष आहात. 25 वर्ष हा म्हणता 25 वर्ष निघून जात्याल. जसं तुम्ही तुमच्या सासूला वागव चालला, तो देव 25 वर्षानंतर तुम्ही सुद्धा कुणाच्या तरी सासू होणार आहात. सासू जसं तुमच्या सुनाला सासूला तुम्ही वागवचाल, तसंच देव तुमच्या सुनेकडून तुमच्या आपदा करून घेतल्याशिवाय राहणार नाही. लक्षात असू द्या, दिवस बदलतात. सासू सासऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू ठेवणं तुमचं काम आहे. लक्षात असू द्या, हाच परमार्थ आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, माझं आयुष्य परमार्थात खर्च केलं, निश्चिंत झालं, मला जगल्याचं कौतुक वाटतं. आता मला 4 मुक्त्या मिळाल्या. आता इथनं पुढचं सगळं दिवस माझं खेळी मेळे मध्ये जाणार. अभंग तुका म्हणे या ठिकाणी कैलासवासी बाळकृष्ण मारुती काळभोर गुरुजी यांचं प्रथम पुण्यस्मरण या निमित्त माझी कीर्तन सेवा आयोजित केली. कीर्तन सेवा संपन्न करत असताना साथ देणारे आपल्या गावातील समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ का पंचक्रोशी सर्व पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ अतिशय सुंदर साथ दिली. सर्वांचे जरी मी नतमस्तक होतो. त्याचबरोबर माझ्यावर आलेले गायनातील कोहिनूर हिरा
हरिभक्त परायण कीर्तनकार गणेश महाराज तुम्हाला आपण सुंदर साथ दिली महाराज तुमचे चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर दुसरे गायनाचार्य मृदंगाचार्य हरिभक्त परायण माऊली महाराज दानाने आपण सुंदर साथ दिली तुमचे चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर मृदंग सम्राट हरिभक्त परायण अनिरुद्ध महाराज अतिशय गोड साथ दिली तुमचे चरणी सुद्धा नतमस्तक होतो. साऊंड सिस्टीम वाले दादा तुमचं नाव काय? अब तंबाखू माझे देखता तर बोलू नका. चाऊस पाटणचे साऊंड सिस्टीम अतिशय गोड साऊंड सिस्टीम आहे तुमच्या चरणी नतमस्तक होतो. जाता जाता तरी तंबाखू त्यांनी तोंडात टाकलीच पण गोड साऊंड सिस्टीम आहे तुमच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर पीटीवाले मास्तर तुमचं नाव? हे तात्या नावडीकर तुमच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. आणि झालेली सेवा तुम्हाला सर्व माँ बापांची चरणी समर्पित करून या ठिकाणी पूर्ण